हॅलो नमस्कार, मी रंजना होमकुक रंजना चॅनल वरती आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। चला तर मग आजच्या नवीन रेसिपीला सुरुवात करूया। आज मी बनवणार आहे पौष्टिक भाजी, जिचं नाव आहे अळंबी म्हणतो आपण याला। बटन अळंबी याचं नाव आहे, मशरूम सुद्धा याला म्हणता येईल। तर ही शरीरासाठी अतिशय पौष्टिक भाजी आहे। तर ही मी इथे अशा स्लाइस मध्ये कापून घेतलेली आहे बघा। उभ्या स्लाइस मध्ये स्वच्छ धुवून आणि मी हिला कापून घेतलेली आहे। तर बॉक्स मध्ये हे विकलं जाते मार्केटला, तर तेवढा एक बॉक्स भर मी ही अळंबी इथे घेतलेली आहे। आणि इथे उभ्या स्लाइस मध्ये एक बटाटा कापून घेतलेला आहे, ऑप्शनल आहे, तुम्हाला नाही टाकायचं असलं, आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालतो। इथे एक मीडियम साईजचा मी कांदा घेतलेला आहे, 10-12 इथे लसणाच्या पाकळ्या कुटून घेतलेल्या आहे, 2 इथे हिरवी मिरची आहे, एक इथे शिमला मिरची घेतलेली आहे उभ्या स्लाइस मध्ये कापून, आणि इथे थोडीशी आहे कोथिंबीर। आणि फोडणीसाठी मला रस्सा भाजीचा मसाला लागणार आहे आणि हिंग, हळद। तर चला बघूया। गॅसवर एक कढई ठेवलेली आहे मी आणि गॅस चालू केलेला आहे। 2 टीस्पून मी इथे तेल घातलेलं आहे। तेल छान गरम झालेलं आहे की बटाटा मी इथे टाकून घेणार आहे सर्वात आधी। बटाटा असा ह्या टाईपचा करून टाकल्यानंतर अतिशय भाजी टेस्टी होते ही। तर एक मोठा हा बटाटा होता। तर हे बघा, इथे आपला बटाटा छान मस्त परतला गेलेला आहे, बटाट्याचा वासही छान येतोय आणि बटाटा आपला व्यवस्थित झालेला आहे। तर इथे मी आता बटाटा काढून घेणार आहे। याच तेलामध्ये आपल्याला इथे आपली अळंबी सुद्धा ही परतवून घ्यायची। तर हे बघा, अळंबी आपली मस्त परतते। अळंबी जशी जशी गरम होते तसे त्याला पाणी सुटतं। तर हे बघा, अळंबीला किती आपलं पाणी सुटलं बघा। थोडंसं पाणी आपल्याला यातच आटून घ्यायचं आहे, नंतर आपण हे बाजूला काढून घेणार आहोत। इथे बघा, अळंबीतलं आपलं संपूर्ण पाणी इथे सुटलेलं आहे। हे बघा, आता इथे हे मी अळंबी बाजूला काढून घेणार आहे। बघा, संपूर्ण पाणी आपण ह्यामध्ये आटून घेतलेलं आहे। इथे गॅस कमी करून मी ही अळंबी काढून घेणार आहे। अतिशय टेस्टी ही भाजी होती, या पद्धतीने नक्की करून बघा। इथे आता 2 टीस्पून मी घालणार आहे तेल। तेल आपलं गरम झालेलं आहे। इथे 1 टीस्पून घालणार आहे मी जिरं। इथे घालून घ्यायचं आहे लसूण आणि आपलं कापलेली 2 मिरच्या हिरव्या। इथे घालून घेणार आहे कांदा। कांदा छान आपला ब्राऊन कलर येईपर्यंत, तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे। इथे आपला कांदा छान झालेला आहे, तांबूस कलर आपल्या कांद्याला आलेला आहे। इथे आपण घालून घेणार आहे अगदी 2 चिमटी हिंग आहे हा, अर्धा टीस्पून आपण घालणार आहे हळद, आणि इथे दाण्यांचा कूट आहे, ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलात तरी चालेल। एक थोडेसे अगदी दाण्यांचा, भाजलेल्या दाण्यांचा इथे कूट घातलेला आहे मी। इथे घालायचा आहे रस्सा भाजीचा 1.5 चमचा इथे घालणार आहे मी मसाला। इथे घालून घेणार आहे आपण आपली शिमला मिरची। शिमला मिरची आपल्याला खूप जास्त शिजवायची नाहीये, त्यामुळे म्हणून आपण शिमला मिरची सगळ्यात मागून हे केले। छान कमी गॅसवर आपण हिला परतवून घेणार आहे। इथे आपण शिमला मिरची मिक्स केलेली आहे। शिमला मिरची थोडीशी आपल्याला अगदी शिजण्यासाठी थोडंसं आपण पाणी घालणार आहे। 2 टीस्पून फक्त इथे पाणी वापरले आपण, आपल्याला शिमला मिरची गाळ नाही करायची, तर अगदी थोडीशी परतवून घ्यायची छान। इथे आपली शिमला मिरची थोडीशी परतवून झालेली आहे। इथे आपण घालून घेणार आहे आपला बटाटा आणि आपण जे आपली मशरूम व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेतलेली आहे ते आपण घालून घेणार आहे। छान आपल्याला व्यवस्थित मिक्स करायची आहे। इथे आपण छान मिक्स केलेलं आहे। चवीपुरतं आपण घालून घेणार आहे मीठ, आणि इथे आपण घालून घेतोय कोथिंबीर, आणि थोडीशी कोथिंबीर आपण नंतर गार्निशिंगच्या वेळेला वापरणार आहे। इथे कोथिंबीरीचा छान स्वाद येतो, त्यामुळे इथे आपण टाकलेली आहे।
इथे छान आपल्याला मीठ मिक्स करून आणि अगदी ताटामध्ये थोडंसं पाणी घेऊन इथे याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. अगदी थोडंसं पाणी आपण आपल्याला हवं तेवढंच वापरणार आहे. थोडंसं पाणी, अर्धी वाटी पाणी फक्त इथे घातलेलं आहे मी, गॅस आपला कमी आहे. इथे आपण थोडंसं आपलं इथे पाणी घालून घेणार आहे. हे बघा, तर आपली मशरूम छान शिजली तर त्याच्यामध्ये छान फ्लेवर येतो, टेस्ट उतरते. आपण एवढं पाणी इथे घालून घेणार आहे. बघा, छोटी अर्धी वाटी आपण इथे पाणी घालून घेतलेलं आहे गरम करून. आता इथे परत आपण झाकण ठेवून त्याला 1-2 मिनिटासाठी शिजू देणार आहे. पण बघूया, थोडंसं पाणी आपण अजून पहिले टाकल्यानंतर इथे बघा एवढं टाकलेलं होतं. आपल्याला गरज असते तरच आपण इथे पाणी घालणार आहोत, नाही तर नाही. तर हे बघा, इथे आपल्याला पाणी घालायची गरज नाहीये. तर इथे आपली पौष्टिक अशी मशरूम इथे भाजी आपली तयार झालेली आहे. मी दररोज नवनवीन रेसिपीज घेऊन येत असते. माझ्या रेसिपी बघण्यासाठी होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझ्या नवनवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. रेसिपी आवडली तर इतरांना शेअर करा. तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. भेटूया परत असंच एका छानसं रेसिपी बरोबर उद्या सकाळी 11 वाजता. बाय बाय.